सर्वांना माझा साष्टांग नमस्कार। तर आज आहे आषाढ अमावस्या म्हणजेच दीपपूजन म्हणजे दीप अमावस्या असे भरपूर नाव आहेत आजच्या अमावस्याला। तर मी सगळ्यात आधी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, त्यावर हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे। त्यानंतरनं आसन ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आपलं स्वच्छ धुतलेलं जे वस्त्र आहे तर ते घालून घेतलेलं आहे। हे मी कणकेचे 5 दिवे केलेले आहेत जे लागतात। त्यानंतर हा माझा देवघरातला दिवा आहे, तो सुद्धा मी पूजा करूनच ठेवलेला आहे। हे जे दिवे आहेत ते काही चांदीचे आहेत, काही आपले पंचधातूचे आहेत, तर ते मी घासून पुसून घेतलेले आहेत। तर आपण जे आसन घातलं होतं त्याच्यात सगळ्यात आधी आपल्याला श्री गणेशांचं स्थापन करून घ्यायचं आहे। म्हणजेच 2 विडे घ्यायचे आहेत, त्याच्यावर थोडीशी तांदळाची रास करायची आणि सुपारी म्हणून आपल्याला श्री गणेश म्हणून स्थापायचे। तर त्याच्यानंतर माझे दिवे खूप सारे होते आणि आसन छोटं होतं, त्यामुळे मला दिवे थोडेसे अरेंज करून घ्यावे लागलेत बघा आधी अशा पद्धतीने। आणि दिव्यामध्ये ज्या वाती जे आहेत तर ते मी आधीच घालून घेतल्या होत्या। सगळ्यात आधी मी कणकेचे दिवे जे आहेत तर ते पुढच्या साईडला यावेत अशा पद्धतीने अरेंज केलेले आहेत। मग लहान मोठ्या साईजप्रमाणे मी अरेंज करून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने। त्यानंतर जसे मी अरेंज केले होते त्यातील एक एक दिवा उचलून त्याच्यावर गंध हळद कुंकू लावून घेतलेला आहे। तर आज दीपपूजन का करतात तर वर्षभर हे दिवे जे आहेत तर ते आपल्याला घर म्हणजे प्रकाश उजळवतात, देवघर उजळवतात। या एक दिवा तुम्ही देवघरामध्ये लावून बघा, आपल्या घरातील निगेटिव्हिटी किती कमी होते आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्गच म्हणजे एक प्रकाशाची ज्योत असते। तर आज ह्या दिव्यांना खूप महत्त्व आहे म्हणजे ह्या पूजेला, कारण आपण दिव्याची पूजा बघा देवपूजा भरपूर वेळा करतो पण दिव्याची पूजा मात्र कधीच करत नाही। पण आज खास महत्त्व म्हणजे दिव्याचं आहे। तर आपल्या घरामध्ये जितके दिवे आहेत तर ते स्वच्छ घासून पुसून घ्यायची, तिची पूजा मांडायची, आरास करायची अशी आणि त्यांची पूजा करायची। आणि साखर वगैरे काय तुम्ही नैवेद्य दाखवत असाल तर ते तुम्ही ठेवू शकता इथे। तर मी साखर ठेवलेली आहे आणि आमच्याकडे अमावस्येला शक्यतो दही भाताचा नैवेद्य असतो। आणि त्याच्यानंतर माझ्याकडे पारिजाताची फुलं होती तर ती सुद्धा टाकून घेतली, जागा कमी होती तसंच मी ॲडजस्ट करत गेलेलं आहे बघा। आषाढ अमावस्याला गतहरी अमावस्या, श्रमहरी अमावस्या, पुन्हा बरीच नावं आहेत। आता कन्सेप्ट नवीन आलेले गटारी अमावस्या असे, तर ते गटारी अमावस्या हे नाव पूर्णपणे चुकीचं आहे। तर गतहरी अमावस्या हे त्याचं बरोबर नाव आहे बघा। आषाढ महिन्याचा शेवट आणि श्रावणाचा पहिला दिवस अशी या अमावस्येची सुरुवात होते। श्रावणाचं स्वागत करण्यासाठी आज आपण दिवांची आरास घातलेली आहे आणि आजपासून म्हणजेच संध्याकाळ अमावस्या संपल्यानंतर श्रावण जेव्हा येतो तो सुरू होतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावणाला खूप सारे महत्त्व आहे। स्त्रियांसाठी हा महिना खूप आनंदाचा असतो, कारण यामध्ये बरेच सण येत असतात, माहेरी जाण्याचे योग येतात बऱ्याच वेळेला। तर मला जितकी माहिती होती मी तितकं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ही माझी दिव्यांची आरास तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब